नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता महिप्त नागराजच्या तावडीतून सुटलेला आहे. त्याचबरोबर आता महिप्त हा जाता जाता मदत करत नाही, परंतु फार मोठा दरवाजा तिच्यासाठी म्हणजेच मोठ्या आशेचा किरण हा सुमनसाठी तो उघडा ठेवतोय. आणि त्याच्यामुळे आता सुमन देखील चांगलीच नागराच्या तावडीतून बाहेर सुटणार आहे. तर इथे प्रिया जे काही कपडे घालून गेली होती नागराजच्या मदतीसाठी, ते कपडे आता अश्विनच्या हाती लागलेले आहेत. त्यामुळे आता नेमका या कपड्यांचा या सगळ्याशी काय संबंध आहे आणि अश्विन हा ठरवतो की आता पाठलाग करायचाच की नेमकं प्रिया आपल्याशी काय खोट बोलते. आणि या सगळ्यानंतर जेव्हा आता सुमन ही कोणाची तरी मदत घेऊन बाहेर पडणार, तेव्हा सुभेदारांच्या घरी येऊनच आता प्रियाचा सगळा ती भांडाबोड करणार आहे. म्हणजेच प्रिया ही खोटारडी आहे आणि ती तन्वी नसून बुबली आहे. हे सगळं सत्य आता सुमन सगळ्यांसमोर उघड करणार. त्यामुळे हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की महिप्त हा मोठा डोमांची लढणार असतो, म्हणजेच एखाद्या मूर्खाला कस वेड्यात काढायचं याचा विचार करून पूर्णपणे तो आता महिप्त स्वतःची सुटका करून घेत असतो. आणि महिप्तने आता स्वतःची सुटका केल्यानंतर तो तिथून बाहेर पडलेला आहे. परंतु नागराज मात्र स्वतः आता दादासमोर सगळं संकट उभं करून कसा मी एकटा बिचारा झालोय सुमन शिवाय हे चित्र उभं करतो. आणि त्यामुळे रविराजला अगदी कळून येतं की नक्कीच नागराजा खूप दुःखात आहे. परंतु रविराज हे सगळं जेव्हा अर्जुनशी बोलतो तेव्हा मात्र अर्जुनला हे सगळं खोटच वाटतं, कारण की जेव्हा सुमन काकू नागराजला शोधायला बाहेर पडली त्यानंतरच ती गायब झाली आहे. आणि बरोबर आपण सगळे नागराज म्हणजेच आपण सगळे सुमन काकूचा शोध घेत असताना अगदी बरोबर नागराज काकाने त्याच वेळेला कसं काय हे सगळं केलं, त्याच वेळेला त्याने कसा काय पळ काढला, या सगळ्या गोष्टी आता अर्जुनच्या डोक्यात सुरू असतात. तो रविराजला सांगतो की सिनियर काही झालं तरीही तू नागराज काकावर पुरेस लक्ष ठेव. काही झालं तरीही तो अगदीही बदलणारा नाही. म्हणजे आपला त्याच्यावरचा जो संशय आहे ना तो कायम ठेवूया, कारण की तो काहीही करू शकतो. तर इथे आता सुमन ही बघते तर महिप्त तिला फसवून निघून गेलेला असतो, परंतु दरवाजा तर उघडाच असतो. म्हणजेच जो दरवाजा तिथून महिप्त बाहेर पडलेला असतो तो दरवाजा तो उघडाच ठेवून गेलेला असतो. आता सुमन म्हणते की मी जरा पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि थोडीशी जरी आरडाओरड केली ना तरीही मला इथून कोणीतरी सोडवायला नक्की मदत करेल किंवा कोणाला तरी समजेल तरी की मी इथे आहे म्हणून. त्यामुळे सुमन आता म्हणते की इथे पुढे जाते आणि काहीतरी प्रयत्न करते. म्हणूनच सुमन आता हळूहळू खुर्चीला सरकत पुढ दरवाजेपर्यंत येते आणि वाचवा, मला वाचवा प्लीज, मला मदत करा असं जोरजोरात ओरडायला लागते. आणि तिच्या आवाजाने एक माणूस बाजूने जात असतो. तो बघतो तेव्हा सुमंत याला म्हणते की प्लीज दादा मला मदत करा. अशा रीतीने आता सुमनची देखील सुटका होणार असते. नंतर प्रियाला मात्र आनंद झालेला असतो की आपण अगदी यशस्वीरित्या नागराजला आणि सुमनला वेगळ्या ठिकाणी हलवलेलं आहे. त्यामुळे माझी काही वाट लागणार नाहीये. साक्षी तर माझ्या बाजूने आहे, त्यामुळे किती काही झालं तरीही मी अगदी सेफ आहे. म्हणूनच ती अगदी आनंदाने घरात शिरत असते. आणि जेव्हा प्रिया घरात शिरत असते त्याच वेळेला तिथे आता अश्विन हा त्याच्या रूममध्ये असतो. म्हणजे अश्विनला खरंतर प्रियाचा खूपच राग आलेला असतो. इतक्या वेळानंतर ती घरात अजूनही आलेली नाही, इतके फोन करूनही ती घरात नाहीये याचा खरंतर त्याला राग आलेला असतो. आणि आल्या पूर्णाजीने प्रियाने घरात आज काय परताप केले ते सगळं त्याला सांगितलेलं असतं आणि त्याचमुळे त्याला त्याचा राग असतो. आता प्रिया जेव्हा घरी येते त्याच वेळेला तो खरंतर खूपच जास्त चिडलेला असतो आणि सगळेजण बाहेर असतात. प्रिया आल्याबरोबर जणू तिला काही माहीत नाहीये किंवा काही झालं नाहीये अशी बिहेव ती करत असते. अश्विनला मात्र अस्मिताची काळजी असते, त्यामुळे तो त्याच्यात जास्त गुंतलेला असतो. आणि रिया आल्याबरोबर आता ती म्हणते
की काय ग, मी तुला सांगितलं होतं ना तन्वी, की सगळ्यांसाठी तुला पोळ्या करून जायच्यात, मग तुला हे असं करण्याची काय गरज होती मला सांग. तेव्हा मग आता कल्पना पण बोलते की खरंच मला समजत नाहीये, म्हणजे या घराला असं कसं काय मी कसं सांभाळू, म्हणजे तिकडे तो सचिन आणि इथे ही तन्वी, दोघ जणांनीही घराला अगदी फार वेळ लावून ठेवले. तेव्हा प्रिया आता बोलते, तुम्ही लोक माझी बरोबरी त्या सचिन बरोबर करू नका, निदान माझ त्याच्यासारखे एक्स्ट्रा मॅरिटल अखेर तरी नाहीये. असं बोलल्यावर सगळे जण आता गप्प बसतात. प्रिया असं बोलल्यावर अश्विनला मात्र राग येतो. अश्विन म्हणतो की एक मिनिट तन्वी, प्लीज, हे असं बोलण्याची काय गरज होती, असं काहीही बोलू नकोस. तेव्हा मग ती म्हणते की सांग ना अश्विन, मग मी काय करू, उगीचच हे लोक नको नको ते मला बोल लावत आहेत. त्याचा मला ना जास्त राग येतोय आणि म्हणूनच मी या सगळ्यांना इतकं बोलते. त्यावर पूर्णाजी म्हणते की पण इतकं रागवण्याची काय गरज होती, आणि सांग, तुझं इतकं महत्वाचं काय काम होतं जे तू निघून गेली होतीस. तेव्हा मग प्रिया सांगते की कचुली, त्याचं काय झालं होतं ना पूर्णाजी, की माझी मैत्रीण, तिला ना शॉपिंगला जायचं होतं, म्हणजे आता तिच लग्न येणार आहे, तर तिच्याच्या मदतीसाठी मी शॉपिंगला गेली होती, बस, बाकी असं काहीही नव्हतं. तेव्हा मग पूर्णाजी म्हणते की अच्छा, शॉपिंगच होती ना, इतकं काही महत्वाचं नव्हतं, मग तुला नंतर गेलीस असतीस तरी चाललं असतं, लग्न काही उद्याभर तर आलेलं नव्हतं ना. तेव्हा असं म्हटल्यावर आता पूर्णाचं म्हणणं घरातल्या प्रत्येकाला पटलेलं असतं, पण ही मात्र अगदी तोच असते. प्रिया आता बोलत असते की ठीक आहे ना पूर्णाजी, मी उद्या बनवते पोळ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते की हे बघ हग, पोळ्या आज किंवा उद्या बनवल्यास ते ठीक आहे, परंतु जेव्हा गरज होती तेव्हा तू मदतीला आली नाहीस ना, म्हणून पूर्ण आईंचा रोष आहे. तेव्हा मग मुद्दाम प्रिया सगळ्यांसमोर नाटक करून दाखवते की हे ना सगळे जण आजकाल मला असेच करतात, म्हणजे माझी एखादी चूक दाखवण्यासाठी इतकं सगळं बोलण्याची काय गरज होती, असं मुद्दामच प्रिया नाटक करते. तिला माहिती आहे की नाटक केलं की घरामध्ये कोणीही काही पुढे बोलणार नाही आणि आपल्या रूममध्ये जाऊन गपचूप बसता येईल. ठीक आहे, तुला मी चुकीची वाटते ना पूर्णाही, ठीक आहे चालेल असं म्हणून ती आता रागाने तिकडून निघून जाते. आणि अश्विनला मात्र तिचं वागणं अजिबातच आवडलेलं नसतं. अश्विनला आता कळतं की घरात वेगळाच प्रॉब्लेम चालू आहे. अस्मिताईमुळे सगळे काळजीमध्ये आहेत, पण प्रियाला त्याचं काही घेण देण नाही. ती तिच्या लाईफमध्ये पूर्णपणे बिझी झालेली आहे आणि याचा राग मात्र अश्विनला येतोच. अश्विन हे प्रियाला बोलून दाखवतो की एक मिनिट, तू काहीतरी चुकतीस, मला तुला जरा करेक्ट करायचं. तेव्हा मग प्रियाला तो म्हणतो की तुला माहिती आहे का की घरात सध्या काय चालू आहे. तेव्हा ती म्हणते की काय चालू आहे, तुम्ही सगळेजण शोध घेताय सुमन काकूंच्या बरोबर ना, बाकी काय. त्यावर मग तो म्हणतो की घरातही काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम झाला काकाच्या घरचा, म्हणजे ठीक आहे, तुझी काकू आहे ना सुमन काकू, मग त्याबद्दल तुला माहिती आहेस ना, साहजिक आहे, परंतु घरात तू एक राहतेस, घरात त्या सुभेदारांच्या घरातही काहीतरी संकट आहे. मग ती म्हणते की कशाबद्दल बोलतोयस तू. त्यावर तो म्हणतो की तुला माहिती आहे की अस्मिता ताई, तिची तब्येत क्रिटिकल आहे, म्हणजे तिची तब्येत नाजूक आहे, हे तुला माहिती आहे का. त्यावर प्रिया म्हणते की नाही, याबद्दल मला काही माहिती नाहीये. हा एक माहिती आहे की सचिनबद्दल ती जरा अपसेट असू शकते. त्यावर अश्विन चिडत म्हणतो, म्हणजे तुला एवढंच माहिती आहे असं बोलतेस तू, पण एक गोष्ट तुझी चुकते, समजलं का. कितीही काही झालं ना तरीही या बाबतीत तू अजिबातच चुकू शकत नाही. प्रिया, हे तुझं वागणं आहे ना, ते प्लीज तू बदल. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, तुला कळत नाही घरात कोणी किती टेन्शनमध्ये असू शकतं. पूर्णाजी ही पण टेन्शनमध्ये आहे, त्यामुळे तू जरा प्लीज प्रत्येकाला समजून घे. तन्वी, माझी इतकीशी अपेक्षा आहे तुझ्याकडून, आय होप तू समजून घेशील. तेव्हा मग ती म्हणते की हो ठीक आहे, पण खरंच मला काही माहिती नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो की त्याच यासाठीच तू जर घरी थांबलीस
तर तुला सगळं लक्षात येईल की घरात काय चालू आहे आणि काय नाहीये. म्हणजे हे सगळं अश्विन आता सगळ्यांसमोरच तिला बोलून दाखवतो. याचा तर राग प्रियाला आलेला असतो. एकतर ती नागराजची मदत करून आलेली असते, त्याच्यामुळे तीच डोक फिरलेलं असतं. ती म्हणते की अश्विन, म्हणजे आता या सगळ्यांचं बोलणं ऐकून तू पण मला बोलून दाखवणार आहेस का? म्हणजे तूही माझ्या बाबतीत असंच वागणार आहेस का? तेव्हा अश्विन म्हणतो की 1 मिनिट तन्वी, प्लीज, उगीचच कुठला विषय तू कुठे घेऊन जाऊ नको. हे सगळं जे काही मी बोलतोय ना, ते जस्ट तुला समजवण्यासाठी बोलतोय मी. याच्यामध्ये कुठेही तुझ्याशी चिडलो नाहीये किंवा काही भांडलो नाहीये. मी नॉर्मली तुला बोलून दाखवले, परंतु प्रियाला मात्र राग आलेला असतो, कारण ती मदत करून आलेली नागराजची आणि या सगळ्या मोठ्या संकटामध्ये तिला अडकल्यासारखं झालेलं असतं. त्यामुळे ती आता तर्रा रूममध्ये निघून जाते आणि मग लगेचच तिथून अश्विनला सगळेजण बघत राहतात, कारण की अश्विन बिचारा किती साधा आहे हे प्रत्येकाला माहीत असतं. त्यामुळे सगळेजण अगदी त्याच्याकडे बघतात, त्याला काहीही बोलत नाही. अश्विन आता पूर्णाजीला म्हणतो की पूर नाजी, आय एम सॉरी, तुला तिच्यामुळे ऐकून घ्यावं लागलं ना. म्हणजे ती जे तुला काही बोली त्यासाठी खरंच सॉरी. त्यावेळेला आता रूममध्ये आल्यानंतर प्रियाही तिची पिशवी खाली टाकते. तेव्हा अश्विन तिला विचारतो की काय तू नक्की कुठे शॉपिंग करायला गेली होतीस? तेव्हा ती म्हणते की अरे मैत्रिणीचे कपडे, हे बघ ना, माझ्याकडे पण कपड्यांची पिशवी आहे, मी पण माझ्यासाठी थोडीशी शॉपिंग केली. तेव्हा मग आता लगेचच अश्विन म्हणतो की परत ठीक आहे, पण तू किती वाजता गेली होतीस? कारण की तू जे काही शॉपिंग केले ना ऑनलाईन माझ्या कार्डवरून, ते जवळजवळ. तेव्हा मग अति त्याला सांगते की हो, ती मी शॉपिंग दुपारीच केली होती. मग त्यावर अश्विनला पुन्हा टेन्शन येत की हिने दुपारी शॉपिंग केली, मग आता एवढ्या रात्री कशी काय आली रिटर्न? त्याला काही कळत नसतं. तर त्यावेळेला अश्विन हा प्रिया फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून जाते आणि कपाट उघडतो आणि कपाटामध्ये ती ठेवलेली पिशवी बघतो आणि त्यामधलं ते जॅकेट बाहेर काढतो, जिपर सारखं. मग हे प्रियाने स्वतःसाठी का खरेदी केलं असेल आणि ते नवीन कपडा जो असतो, म्हणजेच नवीन ब्लेझर, त्याला सगळे धाग लागलेले असतात धुळीचे आणि मातीचे. जिथे प्रिया मदत करायला गेलेली असते तिथे सगळी घाण ही प्रियाच्या अंगाला लागलेली असते. आता अश्विन ते बघतो आणि म्हणतो की हे सगळं काय? म्हणजे हिच्या हा नवीन कपडे असंही म्हणते, पण हे सगळे कपडे इतके माकलेले का बरं आहेत? अश्विनला आता हे सगळं काही कळेल असं होतं. नक्की प्रिया काहीतरी लपवते हे त्याच्या आता लक्षात आलेलं असतं. त्यानंतर मग आता इथे सुमनही तिथून बाहेर पडलेली असते, कारण की मदत करता करता तिला देखील आता सुटका मिळालेलीच असते आणि ती तिथून बाहेर पडल्यानंतर ठरवते की आता थेट मला काहीही करून सुभेदारांच्या घरी जावं लागणार आहे. ती आजूबाजूला बघते तर महिपचे गुंडही तिथे कोणीच नसतं. नागराजही आता घरी दारू पिऊन टुल्ली असल्यामुळे कोणाला काही कळलेलं नसतं. तर इथे सगळे जण काळजीमध्ये असतात की आता पुढे काय करायचं. अस्मिताच्या बाबतीतली काळजी सगळ्यांना सतावत असते. मग सुमनला जाऊन कितीतरी दिवस झाले, परंतु अजूनही सुमन आली नाही. याची काळजी रविदासला लागून असते. पुढे काय करायचं याची चिंता सगळ्यांनाच असते. सायली म्हणत असते की आपल्याला आता हातावर हात धरून नाही चालणार, काहीतरी नक्कीच ॲक्शन घेतली पाहिजे, त्याशिवाय सुमन काकू आपल्याला सापडणार नाही. आता सुमन मात्र घाई गडबडीने रिक्षाने निघालेली असते, कारण की तिला लवकरात लवकर पोहोचायचं असतं. जर सुभेदारांच्या घरी न जाता किल्लेदारांकडे गेली तर मात्र तिथे रविराज आणि नागराज, म्हणजेच नागराज घरी असू शकतो, ही मोठी भीती असते आणि तिला एक मोठ्या सत्याचा उलगडा करायचा असतो. त्यासाठी ती आता घरी यायला निघालेली असते, म्हणजे सायलीच्या घरावर. सायलीकडे तिला यायचं असतं. आता सुमन काकू ही सगळ्यापासून लपून वाचून स्वतःचा चेहरा लपतच सुभेदारांच्या घरापर्यंत पोहोचलेली असते. म्हणजेच ती पोहोचण्यामध्ये आता हळूहळू यशस्वी होत असते आणि काही झालं तरी नागराज हा तिला दिसू नये यासाठी
तिने पूर्ण प्रयत्न केलेले असतात तर इथे अश्विनला फोन कॉल येतो अर्जंट म्हणून त्याला घरून निघायचं असतं. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी त्याला मॅनेज करायचे असतात आणि नक्की काय घडलंय म्हणजेच कशा प्रकारे सुमन काकूचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे तो अर्जुन सायलीला विचारण्यासाठी येत असतो. परंतु त्याच्या लक्षात येतं की काही झालं तरीही तन्वीच्या बाबतीतलं सत्य हे त्याला लपवता येणार नाहीये. तन्वी नक्कीच काहीतरी लपवते हे त्याला कळलेलं असतं. आता ती फ्रेश होऊन बाहेर आल्यानंतर अश्विन तिच्याशी काहीच बोलत नाही. ती विचार करते की नक्की काय झालं असेल या माणसाला, म्हणजे हा काही न बोलता असा खाली का निघून गेला. म्हणजे मला निदान विचारलं तरी असतं की तू काय शॉपिंग केली, मला दाखव. असं काहीच बोलला नाही. हा नक्की याच चाललंय तरी काय असा विचार आता प्रियाच्या डोक्यामध्ये येत असतो. तर इथे आता अर्जुन हा सगळ्या गोष्टींमध्ये शांतपणे विचार करतो. अस्मिता ताईच काय करायचं, म्हणजे या सचिनपासून कायमचा सुटकारा कसा मिळवायचा आहे या गोष्टीचा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं. खरं तर सायलीला दोन्ही बाजूने म्हणजे सुमन बाजूची पण काळजी वाटत असते. कारण सुमन काकू कधी येणार याची भीती तिला असते. तर तिथे अश्विन येतो आणि अश्विन हा सायली अर्जुनला विचारतो की प्लीज मला जरा तुम्ही सांगाल का की सुमन काकूच जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते कुठपर्यंत आले, काकू सापडली आहे का. तेव्हा हे ऐकल्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो की नाही, अजूनही सुमन काकू सापडलेली नाहीये, काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे त्या दिवशी काय झालं काल तेव्हा, असं अश्विनने विचारल्याबरोबर अर्जुन म्हणतो की काल आम्ही गेलो होतो ज्या गोडाऊनपर्यंत, त्या गोडाऊनमध्ये कोणीतरी होतं बांधलेलं, परंतु आम्ही तिथे जाईपर्यंत तिथून कोणाला तरी हलवण्यात आलं होतं. तेव्हा अर्जुन त्याला बोलता बोलताला बोलून जातो की आम्ही जेव्हा त्या गॅरेजपर्यंत पोहोचलो होतो ना त्याच वेळेला तिथून कोणीतरी एका मुलीचा आवाज आला, मला वाचवा वाचवा. आणि आम्ही त्या मुलीचा पाठलाग केला आणि ते मुलगी कोणीतरी वेगळीच होती. मुलगी होती की मुलगा काहीच कळत नाही. सायली पटकन बोलता बोलता बोलून जाते की हो ना, त्या मुलीमुळे म्हणजे ती व्यक्ती ना कोणीतरी होती. म्हणजे त्यांनी मुद्दामच आपल्याला चकवा देण्याचा काम केला. चकवा म्हणजे म्हणता येईल की आपली दिशाभूल केली होती त्यांनी. तेव्हा मग अर्जुनला अश्विन म्हणतो की म्हणजे नक्की कोण होत दिशा भूल करणारी व्यक्ती. म्हणजेच महिपचीच व्यक्ती होती का. अर्जुन म्हणतो माहीत नाही, पण एक नक्की की ती मुलगी होती, म्हणजेच लेडीज होती ती. तिने ब्लॅक रंगाचं असं जॅकेट घातले होतं, म्हणजेच कॅपल असत ना तसं स्वेटर राईप. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र अश्विनला धक्काच बसतो. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की मग आम्ही पाठलाग केला पण ती मुलगी मात्र आमच्या हातात सापडली नाही. नक्की काय आहे ते आम्हाला कळलं नाहीये. तेव्हा आता अश्विनला मात्र कळून चुकलेलं असतं की हे दोघ जण जे काही बोलतायत ना ते काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. कारण की अश्विनच्या लक्षात येतं की प्रियाच्या पिशवीमध्ये तसंच ब्लॅक रंगाचे एक जॅकेट होतं आणि ते जॅकेट नक्कीच जर प्रियाच असेल आणि प्रिया इथे या सगळ्यात कुठे सामील असेल तर आता असं डोकं अश्विनच चालायला लागलेलं असतं. अर्जुनला तो आणखी विचारतो की आणखी पुढे काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे चुली आम्ही त्या मुलीचा पाठलाग करणारच होतो, परंतु इतकं पुढे गेल्यानंतर आम्ही विचार केला की जर पाठलाग केला तर मात्र काहीतरी वेगळंच होईल की मग गॅरेजमध्ये कोण आहे हे शोधण्यासाठी आम्हाला जायचं होतं आणि म्हणूनच आम्ही तिथून गेलो. आता हे ऐकल्यानंतर प्रिया मात्र बाहेरच असते. प्रिया त्यांचं ऐकण्याचा प्रयत्न करते परंतु तिला काही ऐकायला येत नसतं. आता अश्विन त्याला म्हणतो अर्जुनला की अर्जुन एक मिनिट, मी तुला काही गोष्ट दाखवतो, मला तू सांग की हे याच रंगाचं होतं का ते जॅकेट वगैरे जे काही होतं ते. तेव्हा मग आता अर्जुनला अश्विन आपल्या कपाटातली पिशवी काढून दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, हे आहे ते ब्लेझर, म्हणजेच ब्लॅक रंगाचं. नक्की हेच होतं का ते, आणि त्याच्यावरची डिझाईन वगैरे साधारण एकंदरीत बघ, तुला कसं वाटतं. आणि तो सायलीलाही बघायला सांगतो आणि सायलीला तर अगदी योग्य रीतीने माहीत असतं
की कपडा कसा आहे किंवा काय आहे, तेव्हा मग अश्विन तो कपडा दोघांनाही दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, हा आहे कपडा, मग तुला कसं वाटते, योग्य वाटते का? असं सगळं आता अश्विन त्याला विचारतो आणि अश्विन म्हणतो की तुला नक्की कसं माहितीय आणि हे ब्लेझर तुझ्याकडे कसं आलं? तेव्हा अश्विन विचारतो की नक्की सांग की हेच आहे का ते? त्यावर मग अश्विनला अर्जुन म्हणतो की एस, हेच आहे आणि हीच होती त्याची डिझाईन. आणि मग हे ब्लेझर तुझ्याकडे कसं काय आलं? अश्विन म्हणतो की मला तन्वीच्या कपाटामध्ये हे सापडले, म्हणजे तन्वी आज शॉपिंग करून आली आणि तिच्या कपाटात हे होतं. तेव्हा आता ते बघितल्यानंतर अर्जुन आणि सायलीला संशय येतो की जर हे नव्याने खरेदी केलेलं आहे आणि याच्यावर धूळ इतकी माती, इतके कपडे, हे घाण कसे काय झालेत? तेव्हा मग सायलीच्या आणि अर्जुनच्या लक्षात येतं की ती व्यक्ती आपल्याला पाठलाग करण्यासाठी आपल्या मागे मागे करत होती आणि त्यानंतर मग आपल्याबरोबर येऊन थांबली. नक्की हे सगळं काय आहे? अश्विन विचार करू लागतो. अर्जुन म्हणतो की आपण पुढे नक्की विचार करूया की हे सगळं कोणी केले आणि का केले. नंतर इथे आता सुमन मात्र पूर्णपणे टेन्शन फ्री असते. सुमन आता एकदा सुभेदारांच्या घरी पोहोचल्यानंतर तिला मात्र टेन्शन फ्री झालेलं असतं. ती आता सायली सायली असा आवाज देत आतमध्ये शिरते, तर इथे प्रिया हिला तेवढ्यातच नागराजचा कॉल आलेला असतो की महिप्त हा तावडीतून सुटलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र प्रियाला धक्काच बसतो. ती म्हणते की काय केल हे नागराज काका? तुम्हाला त्या माणसाला ठेवता आलं नाही का व्यवस्थित? आता ती सुमन पण गेली ना, तर आपण अडकलो म्हणून समजायचं. काय करणार आता? तेव्हा नागराज म्हणतो की अगं तू जरा गप्प बस, आता या महिप्तच काय करायचं ते बघूया. सुमनच बघूम म्हणजे की आम्ही सगळं ऐकलेलं होतं यांच्या आणि हिच्या तोंडून की हिच नाव प्रिया आहे, म्हणजेच बुबली आहे. ही बुबली लोखंडे, हिच नाव तन्वी नाही, म्हणजेच ही आपल्या घरातली नाही. या सत्याचा उलगडा आता सुमनने केले. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.